ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे। मुंबई लोकल सर्वांसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, कारण लोकल सुरू करण्यासंदर्भात 11 आणि 12 डिसेंबरला महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीतून तरी तोडगा निघतो का आणि मुंबईकरांसाठी गोड बातमी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। गाडीच्या पायऱ्यांवरून प्रवास करणे आणि चालत्या गाडीच्या बाहेर डोकावणे धोक्याचे आहे। 15 डिसेंबर नंतर लोकल सुरू होणार। सर्वसामान्य मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार। सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत, कारण लोकल बाबत 11 किंवा 12 डिसेंबरला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। राज्य सरकार, महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांमधल्या या बैठकीत लोकलच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। एक तो हे बाहेरच्या प्रादुर्भावामुळे, एक दीपावलीमुळे हे केसेस वाढू नये आणि परत स्थिती हाताबाहेर जाऊ नये ते आपण वॉच करतो आहे। एकदा जसं आजचा आपला स्टेटस आहे, हे स्टेटस आपण जर मेंटेन केला हे 15 डिसेंबरपर्यंत, तर निश्चितपणे ट्रेनवर विचार होणार आहे। दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आणि त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आणि त्यामुळेच लोकल सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे। राज्य सरकारने जे आम्हाला पत्र दिले आहेत वेळोवेळी, जे लेटेस्ट कम्युनिकेशन आहे, यामध्ये 2 डिसेंबरला जे पत्र प्राप्त झालेलं आहे की जे कोर्टचे लॉयर्स आहेत आणि त्यांच्याबरोबर जे नोंदणीकृत जे क्लर्क आहेत यांना परवानगी देण्याच्या संदर्भात होतं आणि त्यांचं एक्सटेन्शन होतं, त्यांना परवानगीचे एक्सटेन्शन होतं, तर त्याची आम्ही मुभा दिलेली आहे। हे लेटेस्ट कम्युनिकेशन आहे। लोकलवरून राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये असलेला विसंवाद अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे यावेळी होणाऱ्या बैठकीत तरी लोकलबाबत काही ठोस निर्णय होणार का आणि मुंबईकरांना गोड बातमी मिळणार का हे पाहावं लागेल। मनशी पाठकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।